असं वाटण जर करून ठेवलं ना, काही गडबडीत उशीर झाला उठायला तरी पटकन भाजी टाकता येते. चला तर मग वाटण कसं काय तयार करायचं ते तुम्हाला सांगते बघा. 2 वाट्या घेतल्या खोबऱ्याच्या, त्या बारीक तुकडे करून घेतले आणि 3 गड्ड्या घेतल्या लसणाच्या, त्या पण अशा सोलून घेतल्या. थोडं हे राहिलं ना त्याच्यावरचं साल्ट तर चांगलं लागतं. तर आपण काय करू आता, हे दोन्ही मिक्स दळून घेऊ आणि हे मिक्स केल्यानंतर हे तुम्ही 8 दिवस वाटण वाटू शकता. चला तर मग आपण दळून घेऊ. बघा मी ते आलं लसूण खोबरं आणि लसूण दळून घेतलं. ते मस्त बारीक दळून घ्यायचं आणि हेच वाटण फ्रीजमध्ये काचेच्या बाटलीत किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यात भरून ठेवायचं. हे आपल्याला घाई गडबडीत खूप कामात येतं आणि उशीर झाला तर पटकन उठून हे टाकून भाजी तयार करता येते. मग कशी वाटली आयडिया? माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.